पुण्याच्या वैदेही रेड्डी या मुलीचं चित्र गुगल डूडल म्हणून बालदिनी झळकणार आहे। 10 लाख चित्रांमधून वैदेहीच्या या चित्राची निवड करण्यात आली आहे। आसामचा निसर्ग सौंदर्याचा आविष्कार वैदेहीच्या चित्रातून पाहायला मिळतोय। दहा लाख चित्रांमधून निवडलेलं हे चित्र, आसामचं निसर्ग सौंदर्य दाखवणारं हे चित्र बालदिनी गुगल डूडल म्हणून झळकणार आहे। हे चित्र पुण्याच्या वैदेही रेड्डी हिनं काढलंय। गुगलनं बालदिनासाठी डूडल काढण्याची स्पर्धा घेतली होती। यासाठी देशभरातल्या 10 लाख चित्रकारांनी चित्र पाठवली। या चित्रांमधून वैदेहीच्या चित्राची निवड झाली आहे। वैदेही 9वीत शिकते। 2011 साली वैदेही कुटुंबासोबत आसाममध्ये गेली। आसामचा निसर्ग पाहून ती त्या निसर्गाच्या प्रेमातच पडली। गुगलनं घेतलेल्या स्पर्धेत तिनं आसामचा निसर्ग कॅनव्हासवरती उतरवलाय। वाघ, तिथलं जंगल आणि आसामी जीवन पद्धती याचं नेमकं वर्णन तिच्या चित्रात पाहायला मिळतं। चित्रकला हेच आयुष्य असल्याचं सांगत तिनं भविष्यामध्ये चित्रकलेतच करिअर करणार असल्याचा मनोदय व्यक्त केलाय। मैंने बहुत मेहनत की थी इस डूडल पे एंड ऑल्सो मैंने पूरे 3 दिन लगाए थे इन कॉन्सेप्ट विजुअलाइजेशन एंड द ड्राइंग एक्चुअल वाली। तो मुझे मालूम था कि टॉप 12 तो आ ही जाएगा। My aim was not to win the competition. My aim was to be called to Delhi. वैदेहीला चित्रकार व्हायचंय, त्यामुळे पालक म्हणून आम्ही तिला प्रोत्साहन देऊ असं तिच्या आईनं सांगितलंय। हर दिन 1 से 3 घंटा ड्राइंग करती है, स्केचिंग करती है, तो वो उसकी जिंदगी है। तो अगर हम वो पार्ट हटा ले तो वो एकदम मुरझा जाती है। तो इसलिए मैम ड्राइंग वो करती है और अप्लाई करती रहती है, कॉम्पिटिशन्स में जाती रहती है। वैसे ही इसने गूगल का किया तो कर रही थी कि हाँ मम्मा मैं बना रही हूँ, तो मैंने ठीक है बेटा बनाओ। गुगलनं वैदेहीला बक्षीसही छान दिलंय। ज्या निसर्गाचं तिनं छान चित्रण केलं तोच आसामचा निसर्ग पालकांसह पुन्हा पाहण्याची संधी वैदेहीला मिळणार आहे। गुगल डूडल म्हणून झळकलेलं चित्र आणि आसामची सहल असा दुहेरी आनंद वैदेहीला झालाय। सागर आव्हाड, TV9 मराठी, पुणे। आणि या बातमीचा मेट्रो एक्सप्रेस मध्ये पुन्हा वेळ झाली एका ब्रेकची।